भारतीय चित्रपटाचा इतिहास या विषयाच्या पहिल्या भागामध्ये आपण भारतात चित्रपटाचे रोप लावणाऱ्या दादासाहेब फाळके यांच्याबद्दल जाणून घेतलं। परंतु या रोपाला खऱ्या अर्थाने खत पाणी घालण्याचं काम केलं ते म्हणजे बाबूराव मेस्त्री यांनी। दादासाहेब फाळके यांनी 1913 साली बनवलेला पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडला। पण त्यानंतर फाळकेंनी बनवलेल्या चित्रपटांची प्रेक्षकांवर हवी तशी भुरळ पडत नव्हती। चित्रपटांमधला तोचपणा पाहून प्रेक्षक नाराज होते। परंतु 1920 मध्ये आलेल्या एका अनोख्या चित्रपटामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या नजरा मनोरंजनाकडे वळल्या आणि दादासाहेब फाळकेंनंतर मूकपटासाठी आणखी एक सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व पुढे आलं। खरं तर ही व्यक्ती फारशी कोणाला परिचित नाही, पण त्यांनी निर्मिती केलेल्या पहिल्याच चित्रपटामुळे ते लोकांच्या चर्चेत आले। नमस्कार, मी मानसी न्यूज अनकटच्या कलारंजन या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आजच्या भागात आपण पाहणार आहोत बाबूराव मेस्त्री यांच्या मराठी चित्रपटाबाबत। सुरुवातीला बाबूराव मेस्त्री यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊया। बाबूराव कृष्णराव मेस्त्री यांचा जन्म 3 जून 1890 रोजी कोल्हापूर येथे झाला। त्यांचे वडील कृष्णराव मेस्त्री हे व्यवसायाने लोहार आणि सुतार होते, परंतु त्यांनी हस्तिदंत कोरीव कामासह चित्रकला, दगड आणि संगमरवरी शिल्पकलेतही प्रावीण्य मिळवले। बाबूरावांना त्यांच्या वडिलांकडून कलेचा वारसा लाभला आणि त्यांच्याकडून त्यामधील मूलभूत गोष्टी त्यांनी शिकल्या। त्यांनी अनेकांना शैक्षणिक कला, शालेय शैलीत चित्रकला आणि शिल्पकला शिकवली। 1910 ते 1916 दरम्यान त्यांचे कलाकार चुलत भाऊ आनंदराव यांच्या समवेत ते संगीत नाटक मंडळी आणि किर्लोस्कर नाटक मंडळी, गोविंदराव टेंबे आणि बालगंधर्व तसेच गुजराती पारसी थिएटरसाठी रंगमंचावरील पार्श्वभूमीचे प्रमुख चित्रकार होते। बाबूराव मेस्त्री हे चित्रपट दिग्दर्शक, चित्रकार आणि शिल्पकार होते। त्यांना फादर ऑफ इंडियन फिल्म आर्ट असं टोपण नावही देण्यात आलं होतं। बाबूराव मेस्त्री हे अनेक थिएटर कंपन्यांमध्ये एक प्रसिद्ध निसर्गरम्य चित्रकार होते। त्याचमुळे त्यांना पेंटर या सोब्रिकेटनने देखील ओळखले जात होते। फाळके यांच्या राजा हरिश्चंद्रच्या प्रकाशनानंतर बाबूराव मेस्त्री यांनी चित्रपटाच्या प्रोजेक्टरसह चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी पुढे गेले आणि प्रक्रियेत चित्रपटांच्या कलेचा अभ्यास केला। यानंतर 1919 मध्ये बाबूरावांनी महाराष्ट्र फिल्म्स कंपनीची स्थापना केली, ज्याने अनेक चित्रपट निर्माते, तंत्रज्ञ आणि कलाकारांचे करिअर सुरू झाले। बाबूराव मेस्त्री यांनी चित्रपट सृष्टीतील वाटचाल ही डेक्कन सिनेमा पासून केली। हा सिनेमा काही काळातच बंद झाला। यानंतर त्यांनी बाबूराव रुईकर यांच्यासह महाराष्ट्र सिनेमा या चित्रपट निर्मिती संस्थेची निर्मिती केली, परंतु ती बंद करून त्यांनी 1 डिसेंबर 1917 ला त्यांच्या भावाच्या स्मरणार्थ महाराष्ट्र फिल्म्स कंपनीची स्थापना केली आणि बाबूरावांचा पहिला वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट सेरंधारी 1920 साली प्रदर्शित झाला। हा चित्रपट पौराणिक काळातील राजवैभवाचे दर्शन घडवत होता। भीमाने केलेल्या कीचकच्या वधाचा विषय हा सेन्सॉरकडे गेला, कारण प्रखर वास्तववादाने प्रेक्षक भयभीत झाले। स्त्रिया किंचाळत होत्या। दाखवले जाणारे दृश्य खरे आहे असे मानून एक वेगळेच वातावरण प्रेक्षकांच्या मनात तयार झाले होते। त्यामुळे ही दृश्य हटवली गेली। तथापि चित्रपटाला सकारात्मक, व्यावसायिक आणि समीक्षकांची प्रशंसा मिळाली। या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे हा चित्रपट लोकमान्य टिळकांनी पाहिला आणि मेस्त्री यांना सिनेमा केसरी या उपाधीने गौरव केला। यानंतर महाराष्ट्र फिल्म्स कंपनीद्वारा बाबूरावांनी 1920 ते 1930 या दशकात एकूण 17 चित्रपटांची निर्मिती केली। त्यापैकी वत्सलाहरण, भक्त प्रल्हाद हे पौराणिक, तर सिंहगड, कल्याण खजिना, सती पद्मिनी, शहाला शह हे ऐतिहासिक आणि सावकारी पाश हा सामाजिक कथानकावरील वास्तववादी चित्रपट होता। यानंतर बोलपटाचे युग सुरू झाल्यावर कोल्हापूरच्या शालिनी सिनेटोन या संस्थेला बाबूरावांनी सहकार्य दिले। तिच्याद्वारे निर्मिती झालेला उषा, सावकारी पाश व प्रतिमा तसेच सांध्वी मीराबाई, रुक्मिणी स्वयंवर, लोकशाही रामजोशी व विश्वमित्र या बोलपटांचेही त्यांनी दिग्दर्शन केले। त्यांनी तयार केलेल्या कल्याण खजिना, सती पद्मिनी व सिंहगड या त्यांच्या मूकपटांना युरोपमधील वेम्बले येथील चित्रपट प्रदर्शनात सुवर्ण पदके लाभली। चित्रपटातील कथानकाच्या दृष्टीने कलोचित ठरणारी वेशभूषा व वातावरण निर्मिती करण्याची बाबूरावांची हातोटी होती। त्यांचा मुख्य भर हा बाह्य नेपथ्यापेक्षा अभिनयावर अधिक होता। चित्रपट सृष्टीत कलात्मकतेची देणगी देऊन सिनेमा केसरी ठरलेले बाबूराव मेस्त्री यांनी 16 जानेवारी 1954 साली अखेरचा श्वास घेतला। अनेक कलाकारांना घडवणारे दिग्दर्शक व निर्माते बाबूराव मेस्त्री यांना न्यूज अनकट कडून अभिवादन करून हा व्हिडिओ इथेच थांबूयात। कलासृष्टीतील असे नवनवीन विषय घेऊन पुन्हा भेटूयात। तोपर्यंत पाहत रहा न्यूज अनकट।